1 teriyaki paneer, 1 compound chicken, 1 penne alfredo, 1 Goslo Indiana pizza, and a chocolate. Thank you. बच्चा अगं एवढं सगळं कोणासाठी मागवलंस? मला काही विशेष आवडत नाही माहिती आहे ना तुला. मला आवडतं ना. ठीक आहे, तुला काय हवं ते ऑर्डर करतो. मला काही सूप वगैरे चालेल. सूप लेमन कोरिएंडर. हां चालेल. 1 lemon coriander soup. Yeah, thanks. नाही म्हणजे एवढं सगळं आपण मागवायचं खायचं नाही म्हणजे सगळंच वाया जाईल ना म्हणून म्हणालो. काय यार तू पण मिडल क्लास लोकांसारखा विचार करतो. ठीक आहे ना, वाया गेलं तर जाऊ दे. आणि तसंही तुझं स्टेटस काय तू त्याप्रमाणे विचार कर ना. अँड प्लस इट्स युअर बर्थडे यार, एन्जॉय कर ना तू. आय नो, फक्त बर्थडे नो नाही, नो फोन कॉल. आज नो सोसायटी, नो ऑफिस, नथिंग. काहीतरी महत्वाचं असेल, अर्जंट असेल. नाही काही अर्जंट नाही. अर्धा तास होऊन गेला, काहून नाही आले? मैम आधा घंटा हो गया, कुछ ऑर्डर नहीं किया आपने? येतीलच इतक्यात, निघायलेच असतील. कुछ चाय कॉफी मैम? चहा, एक चहा. ओके मैम. कुठे अडकलात तुम्ही? फोन करून बघू का? नाही नको, रागावले तर फोन तर करावा लागेलच. यांचा फोन तर स्विच ऑफ येऊन राहिला. असं कसं बंद करून ठेवला असेल? नाही, कदाचित चार्ज करायला विसरले असतील. पण आले काऊन नाही अजून? राधिका बाई, तू अशी उतावीळ होऊ नको. त्यांनी मेसेज केलाय ना स्वतःहून, मग येतीलच ते. थँक्यू. टिफिन कमी केक आणलाय, तुला आवडतो ना? हो, मला खूपच आवडतो. केक खायला पाहिजे याला नुसता. बाबा शूज निघाला. हे श्लोकचे बाबा रोज सोलायला येतात, पण माझे बाबा इकडे राहत नाही. माझे बाबा तर इथेच राहतात, पण त्याचे सोलायला नाही येत. मला सगळे चिडवतात, मला पण चिडवतात. नेहा, मला आपण लक्ष नाही द्यायचं. हो, आई तर येते ना रोजच्या रोज सोडायला, मग काहून असा विचार करायचा? हो ना अथर्व? हो आई, आजपासून मी असे कधीच नाही बोलणार. अरे अथर्व. हॅलो बाबा. बाबा मला सोडायला येतात? चल मी सोडतो तुला आणि नेहाला सुद्धा. चल अथर्व.
नको, बस आली, चला. मस्ती करू नको हा. गेला का गुरुनाथ? चिडले असतील. चिडू दे. रेवती, मी अथर्वला यांच्यापासून तोडतीये का ग? अजिबात नाही. आणि भलते चल ते विचार करू नकोस. चल. आता हे बघ ना रेवती, अथर्वला त्याच्या बाबांबरोबर शाळेत जायचं होतं. नाही जाऊ दिलं मी. पाठवलं असतं काय फरक पडणार होता? कधी कधी ना आपण आपल्या पोरांना गृहीतच धरतो, त्यांना वडिलांच्या प्रेमात. तू इथे काय करतोयस? माझं ऐकून तर घे. तू जा इथून प्लीज. प्लीज रेवती, प्लीज फक्त 1 मिनिट. कोण आहे तू? मध्ये पडू नकोस. कोणाशी बोलतायत दोघी? लप 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 लप. रेवती, मी पुन्हा एकदा तुला रिक्वेस्ट करायला आलोय. मला फक्त एकदा नेहाला भेटू दे. मला तिला डोळे भरून पाहायचं आहे ग. म्हणजे हे रेवतीचा एक्स हसबंड. प्लीज मला नेहाला भेटायचं सांगा ना तिला. तुमची खास मैत्रीण आहे ना ती. ऐकेल तुमचं. मला फक्त एकदा नेहाला भेटायचं, फक्त एकदा. तू जा इथून प्लीज. आणि नेहाला भेटायचा प्रयत्न करायचा नाही. हे बघ रेवती, तू आपलं नातं तोडलंस, पण माझं आणि नेहाचं जे नातं आहे ते तू का तोडू पाहतेस? अगं मी बाप आहे तिचा. हो, स्ट्रेंज. बाप आहेस मग आत्ता आठवण आली मुलीची? हे बघ, आपल्यातले वाद सध्या बाजूला ठेव प्लीज. आय रिक्वेस्ट यू. तू म्हणाली होतीस ना नेहाला भेटायचं नाही. मी नाही भेटलो इतके वर्ष, पण मला सुद्धा मन आहे, मला सुद्धा भावना आहेत. नाही राहुलं म्हणून आज आलो तिला बघायला, तर तू तेही नाही म्हणतेस. तू जा इथून आणि नेहाला भेटायचा प्रयत्न करू नकोस. रेवती, तू नाही पाहिलंस नेहा मला पाहून किती खुश झाली ते. तू भेटलास तिला? तू जर परत तिला भेटायचा प्रयत्न केलास ना तर खबरदार. तिला भेटण्याचा हक्क तू केव्हाच गमावलास. आम्हाला तुझं तोंडही पाहायचं नाही, कळलं? आणि जर माझ्या नकळत तिला भेटायचा प्रयत्न केलास ना तर माझ्यासारखी वाईट कुणीच नसेल. हो, मला काय वाटतंय, आपण रेवतीच्या नवऱ्याचा नंबर मिळवूयात आणि त्याला कॉल करून असं सांगूयात, जर का असं खरंच झालं ना तर रेवती राधिकाचं तोंडही बघणार नाही.